ते तर प्रत्येक जणाला आठवण येते ना. तसं साहेबाला बी आली असं आठवण की आपण बार हमेश राहिला संघ की ह्या निवडणुकीला कराड साहेब दिसत नाही. तर आम्हाला पण अण्णाची आठवण येते. पण अण्णा समद्याच्या सुखात दुखात सगळ्या ह्याच्यात अण्णानं चांगलं काम केलेलं आहे. आमचे अण्णा नाहीत म्हणून आम्हाला बी आठवण येते. इलेक्शनमुळं अण्णा गोर गरीब दवाखाना लग्न हे ते सगळ्याला चांगलं काम केलं की आमची एवढीच नम्र विनंती आहे की अण्णा निर्दोष या. जय हिंद जय महाराष्ट्र. तुमच्या डोळ्यातून अश्रू आले, नेमकं का अश्रू आले? म्हणजे तुम्ही आठवण येते ना की अण्णांनी असं म्हणजे का भरपूर काही अण्णानं लई लोकांचं चांगलं केलेलं आहे. बरकतनगरला लोकांच्या घरात पाणी शिरलं, अण्णांनी लोकाला मदत केलं. राशन पाणी सणाचा सुदीचं दवाखान्याचा लग्नाचा कुणी कोणच्या गावातून असं वापस गेलं नाही. असं अण्णा काम करते. अण्णांवर जे आरोप झाले, अण्णा आता जेलमध्ये पण आहे. आता ते संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, एवढं गंभीर प्रकरण असेल तर आता कसं आहे, ते मोठे मोठे लोक आहे की ते अण्णा केले का नाही केले ते देवाला माहीत आहे. की आमचे अण्णा तसे नाहीत. आमच्या अण्णाला जाणून बुजून परेशान केलं, जाणून बुजून फसिलं त्यांना की साहेबाला हे केलं त्या लोकांनी. अण्णामुळं साहेबांना राजीनामा दिला. साहेबाला हाड येत हे झाला. साहेबाला लई मानसिक त्रास दिला. पण असं काहीच नाही. हे बहीण भावामध्ये लोक असं खेळ करून बसायलेत, काडी लावून बसायलेत. गुंडे हेच काम करणार, हेच सगळं हेच ह्यांना खाली पिली बदनाम करत आहे. आणि अण्णा आम्ही कंडक्टर कॉलनीला 20-25 वर्षानं तिथं राहत होतात. अण्णाला एक भाऊ मानलेलं आहे की आमचा एक भाऊ आज आमच्या नजरेतून दिसत नाही. आमचं भाऊ काय बी करून याव. आम्ही प्रत्येक देवाला नवस केले. जेव्हा अण्णा येते आम्ही त्या देवाला जातात. पण परळीमध्ये जे हत्याकांड झाले आत्तापर्यंत, ते महादेव मुंडे वगैरे, त्यानंतर असे 2-3 प्रकरणं घडले. ते प्रकरणाच्या बाबतीत कोणी विशेष काही कारवाई करीत नाही किंवा अजून त्यांना न्याय नाही भेटलेला. हो का, कुणी बी जर असन दोषी त्याला गुन्हा व्हायला पाहिजे. पण तुम्ही धडधड बघितलं का, ह्यानं गोळ्या मारून गेलं, ह्यानं खुपसून गेलं. आता कोण कुठं कुणाला मारून गेलं, वरीस 2 वरीस 6 वर्ष झाले तरी आरोपी भेटत नाही. आणि विनाकारण तुम्ही ते ह्याचं त्याचं नाव घेऊन त्यांना गुंतवत असन. त्यांच्या लोकाला, त्यांना, त्यांच्या घरच्याला